तर मित्रांनो तुम्ही आता ती बघू शकता पूर्ण जे टच झालेली आहे. असा वस्तू आहे की ह्याच्यामध्ये सहज माणसाला डायरेक्ट जाळून टाकेल एवढी पॉवर आहे त्याच्यामध्ये. एकमेकाच्या अंगावर कशा टायर उभा करून त्या केलेल्या तुम्ही बघू शकता. बाईचं पण एस इन्स्ट्रुमेंशन असं आहे का तुम्ही इथं बघताय टायर मध्ये जो एक हात पण जात नाही. स्टेरिंग जर बाईंनी काढून ठेवले म्हणजे समजूनच जा तुम्ही डायरेक्ट बाईंनी गाडी जी आहे ती केरळालाच बनवून आणलेली आहे. आणि पण आज फर्स्ट टाइम बघितलाय का जो सायलेन्सर आहे तो जमिनीला लागलेला आहे. एवढी भारी आहे दिसायला. जय शिवाजी, जय भवानी, नमो पार्वती पते. तर मित्रांनो आता जे आहेत आपण प्रत्येक गाड्या आहेत त्या प्रत्येक गाडी आपण बघणार आहेत, जवळ जाऊन त्यांच्या गाड्या बघणार आहेत. आणि आता आपण सुरुवात करतोय BMD पासून, जिची तुम्ही कलर बघू शकता. जो एक नंबर जो कलर आहे रेड असं ते मारलेलं आहे. आणि पूर्ण जी गाडी आहे अशी लांबूनच तुम्ही बघू शकता एक नंबर असा तिला लुक येतोय. आणि तुम्ही ग्राउंड क्लिअरन्स बघू शकता एकदम डायरेक्ट झिरो मध्येच आहे. तर ते काय त्याचा एअर सस्पेन्शन आहे ते कसं असतं तुम्हाला पाठवून दाखवतो मी. We have the briefing, so requesting the owners and participants please तर अशा प्रकारे तुम्ही आतमध्ये बघू शकता. join us. तर हे आतमध्ये जे सिलेंडर दिसतोय तो एअर सस्पेन्शनचे जे सिलेंडर असतात. तर मित्रांनो आपण BMW बघितलीच आणि आता आपण आलेत व्हाईट होंडा अकॉर्ड जवळ. तर मित्रांनो तुम्ही आता ती बघू शकता पूर्ण जे टच झालेली आहे. एक माझी ती उंगली आहे माझी ती पण जात नाही एवढी म्हणजे ती खाली टच झालेली आहे. आणि इजा पण तुम्हाला आहे मी पाठीमागून दाखवतो सिलेंडर कसा आहे. तर मित्रांनो तुम्ही आता बघू शकता गाडीला जो एवढा तगडा केलेला आहे एअर सस्पेन्शन का म्हणजे बघून तुम्ही समजत असाल का किती डेंजर आहे. आणि तुम्हाला गाडी पण तुम्हाला दिसतच असेल. आणि सायलेन्सर तर मित्रांनो हिचा एवढा बेकार आहे ना कानाचे पडदे आहेत म्हणजे फाटूनच जातील. एकाला एक टप देणाऱ्या अशा इथं गाडी आहेत मित्रांनो. तुम्ही आता बघताय तशी या जिप्स आहेत एकमेकाच्या अंगावर कशा टायर उभा करून त्या केलेल्या तुम्ही बघू शकता. आणि खरंच एक बघण्याची जी आपण जर बघतोय तिला तर एक मन असं भरून जाणार आहे. डोळ्याची पारणं पिटणारी असा जो क्षण आहे म्हणजे एकदम असं आल्यासारखं आपण काहीतरी म्हणजे आपल्याला काहीतरी बघायला मिळालं आहे असा हा क्षण आहे जो इथेशी खरंच आपल्याला एकदमच म्हणजे भारी असं वाटणार आहेत. एकमेकाच्या अंगावर कसे ते जिप्स चढवलेले आहेत आणि तिचे तुम्ही बघू शकता कसं तिथे सॉकर्स लावलेले आहेत. तर मित्रांनो आता जो आपल्याला आहे 19 नंबर मिळालेला आहे तर कशासाठी तर रॅम्प वॉकसाठी. आणि रॅम्प वॉक जो आपला आहे तो तुम्हाला सांगतो तब्बल आपला जो 1 मिनिटाचा असणार आहे. आणि 1 मिनिटामध्ये आपण एवढी पावर लावणार आहे तिला तर पूर्ण ही लोकांची जी येणार रिएक्शन तुम्हाला आहेत ना मी दाखवणार आहे 100%. म्हणजे एवढी ताकद आपण लावणार आहेत ना तर तुम्हाला 100% ती बघायला मिळणार आहे. तर आपण आता चला आपण डायरेक्ट आता तुम्हाला रॅम्पवरती गेल्यावर तुम्हाला दाखवतो मी. तर मित्रांनो आता जे आहेत आपण बघताय स्विफ्ट. तर मित्रांनो तिथे हल्क आपला जो ताकदवर माणूस आहे तर ते ताकदवाराने बनवलेलं आहे. आणि त्यांनी तुम्हाला दाखवतोय पुढे त्यांनी हे पण लावून घेतलंय आणि त्याचा हे पण बघू शकता तुम्ही असं हलतं डायरेक्ट फायटी मारतं बाई. आणि तुम्हाला तर त्याची खरी ताकद जी आहे ती तुम्हाला खरी ताकद तुम्हाला आता मी दाखवतो. तुम्ही या माझ्यासोबत. तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही. आणि तुम्हाला मी याची खास व्हिडिओ पण तुम्हाला दाखवणार आहे मी. इंडियाज लार्जेस्ट स्विफ्ट जी काय आहे इंडियाज लार्जेस्ट स्विफ्ट जी काय आहे ती तुम्ही आता इथं समोर बघताय माझ्या. म्हणजे तुम्ही एक बघताय हा जर एक असा वस्तू आहे की ह्याच्यामध्ये सहज माणसाला डायरेक्ट जाळून टाकेल एवढी पॉवर आहे त्याच्यामध्ये. म्हणजे अशा ज्या एक गाड्या आहेत मित्रांनो इथं आलोय पण 1 नंबर म्हणजे असा पैसा वसूल काम झालाय. पूर्ण रात्रभर मी इथं जागरण करून आले मित्रांनो. पण आता इथेशी जागरणाचा जो मला पैसा आहे तो वसूल 100% करून भेटतोय. तर मित्रांनो तुम्ही आता बघताय पाठीमागे स्विफ्ट ती एवढे दिवस झाले एवढे महिने झाले मी गाडीची जी व्हिडिओ आहे ना इंस्टाग्रामच्या माध्यमातून मी बघत होतो. आणि मला ती व्हिडिओ बघून मला असं वाटायचा का ही जी गाडी आहे ही केरळाची आहे. पण मला ती आज समजलं आहे का ही गाडी जी आहे ती गोव्याची आहे. आणि तुम्हाला दाखवतो मला का समजत नव्हतं आजपर्यंत कारण का त्या गाडीवरती तुम्ही बघताय गाडीची जी नंबर प्लेट आहे हे दाखवून ठेवतात आणि व्हिडिओ काढतात त्यामुळे ते आपल्याला समजत नव्हते. आणि एकदम गाडीची तुम्ही बघू शकता ग्राउंड क्लिअरन्स आहे हिचा पण एकदम झिरो आहे. म्हणजे मित्रांनो इथं येत ना सर्व एअर सस्पेन्शन आणि एअर सस्पेन्शनचंच काम चालू आहे. आणि तुम्हाला तर मी सांगतो पाठीमागून पण आहे आपल्यासारखाच जो आहे त्यांनी पण सिस्टम टाकून घेतलेलं आहे. तर मित्रांनो तुम्ही असं बघू शकता आणि पूर्ण बाईने बघा पूर्ण ॲक्रेलिक केलेलं आहे.
पूर्ण ॲक्रेलिक मधून जी लाईट आहे आणि बाईची खासियत सेम खाली आहे. बाईने पण एक्झॉस्ट लावून घेतलेला आहे, एकदम तू पण एक्झॉस्ट आहे बाईचा. एक्झॉस्ट वाजला पळायलाच पाहिजे, वादाच्या अगोदर मीच पळतो इथून. आता आपण बघतोय इंडियामध्ये लाल स्विफ्ट, जी तुम्ही बघताय बाईचं पण एअर सस्पेन्शन असं आहे का तुम्ही इथं बघताय टायर मध्ये जो एक हात पण जात नाही. एअर सस्पेन्शन म्हणजे काय तर हे आहे, पैसा इथं आहे, हे पैसा इथंशी दिसतो मित्रांनो. आणि तुम्हाला सांगतो द युओपो जी कार आपली मोस्ट व्हायरल कार द युओपो आपली तर व्हॅली रनला पण येतं आपल्या लोणावल्यामध्ये. तर तुम्हाला तर मी दाखवतो ती गाडी. तर मित्रांनो तुम्ही आता बघताय द युओपो, बाईने पेंटिंग बनवलेली आहे, खरंच एक नंबर आहे. मला तर खरंच एक नंबर आवडलेली पेंटिंग आहे. आणि खाली पण तुम्ही बघू शकता. अशा मित्रांनो एकाला एक टप देणाऱ्या अशा ज्या गाड्या आहेत तिथं आपल्याला मिळालेल्या आहेत. सर्वात मोठा जर इव्हेंट जर बोलायचा झाला, कार एक्झिबिशन बोलायचं झालं तर माझ्या लाईफमधला आता सध्या पुरता तरी हाच झालेला आहे मित्रांनो. व्हिडिओ तुम्हाला तर 100% नक्कीच आवडत असणारच आहेत आणि अजून याच्यापेक्षाही आपल्याला जास्त मजा येणार आहे. आवाज तर एवढा बेकार आहे का एखादी दिवाळीला पण मी दिवाळी फेल आहे, एवढा बेकार तुम्ही बघू शकता. तर आता ही जी गाडी आपण बघतो ही स्कोडा आहे आणि तुम्ही बघता इथं गाडीची जी फिनिश आहे का बाहेरनी स्पीकर कसं लावलेले आहेत आणि 2 सब उपर आहेत, एम्प्लिफायर आहे आणि एक मोनो लावलेला आहे. बाईला खरंच आवड आहे साऊंड सिस्टम मध्ये. फटाकडे तर लयच बेकार आहेत आणि तुम्हाला दाखवतो मी आता होंडाची जी सिटी आहे, होंडा सिटी एकदम ओल्ड मॉडेल वाला होंडा सिटीचे पेंटिंग तुम्ही बघू शकता कशी प्रमाणे केलेली आहे. आणि इंडियामधली सर्वात आवडणारी ब्लू कलरची स्विफ्ट आता तुम्ही समोर माझ्या बघताय. तर मित्रांनो आता यांनी जो गाडीला खर्च केलेला आहे तब्बल 10 लाख रुपये खर्च केलेला आहे. तर आपला जो मित्र झालेला आहे, आपली गाडी पण तो आपला फॉलोअर्स आहे, आपल्याला नेहमी बघतो आपल्या गाडीच्या व्हिडिओ. तर त्याच्याशी आपला जो चांगला रिलेशन जमलेला आहे. एक नंबर म्हणजे जो लुक आलेला आहे तिला, खरंच एक नंबर तिला लुक आलेला आहे. तर मित्रांनो आता गाडी बघितल्याच मला आठवण आली स्टेरिंगची. स्टेरिंग जर भाईंनी काढून ठेवले म्हणजे समजूनच जा तुम्ही डायरेक्ट भाईंनी गाडी जी आहे ती केरलालाच बनवून आणलेली आहे. आणि तुम्ही जी आता गाडी बघता मित्रांनो ती होंडा सिटी आहे, होंडा सिटी ग्रीन कलर. खरंच म्हणजे एक नंबर भारी. आणि तुम्हाला दाखवतो मी इकडून आला तर याच्यामध्ये पण तुम्ही बघता खाली पूर्ण जे ते टच झालेले आहे. सर्व ज्या गाड्या आपण इथं बघताय पूर्ण गाड्या जे ते एअर सस्पेन्शनवालेच आहेत. आणि तुम्ही आता जर इथं बघताय एक तुम्ही बोट सोडून द्या तिथं माझं नख पण जात नाही एवढी जी गाडी टच झालेली आहे. म्हणजे मॉडिफिकेशन काय असतंय, मॉडिफिकेशन काय असतं तर हे असतंय. आणि तुम्हाला दुसरी एक गोष्ट दाखवतो मी चालूमध्येच. तर इथे तुम्ही थार बघता आता, ही जी थार आहे मित्रांनो ही ओल्ड मॉडेल थार आहे. आणि तुम्ही आता टायर बघताय तिचं एक नंबरचं म्हणजे असं टायर आहे ते मला असं वाटतं 22 इंचाचे ते आलो आहेत. आणि त्या टायरच खर्च मित्रांनो तुम्हाला सांगतो मी, जर तुम्ही 4 ते 5 टायर घ्यायला लागतात कारण का हिला पाठीमागे पण टायर लागतो हिला डिकीमध्ये. तर ते मित्रांनो 5 लाख रुपये त्यांची फक्त किंमत जाते. तर म्हणजे मॉडिफिकेशनचा जो खर्च आहे तो असा येत असतो. आणि तुम्हाला ही दाखवतो आता मशीन मी पुढे. ही जी मशीन आहे ही ऑफ रोडिंगची गाडी आहे. जेव्हा ती गाडी डोंगरामध्ये जाते, जेव्हा ती अडकते चिखलामध्ये, तेव्हा जो हा मशीन आहे जो हुक त्यामध्ये लावलं होतं आणि गाडी ती जागेवरती ती मशीन खेचून तिला डायरेक्ट एक टोचन लावून खेचतं ना डायरेक्ट ना दे का आपला. अजून बघूया भाईने काय काय केलंय. भाईने अजून तुम्ही बघू शकता त्यांनी मारलाय कपडा आणि कपडा तर एकदम भारीवाला आहे भाई. मला ब्लँकेटची आठवण आली. एवढा मुलायम आहे खरंच एकदम छान आहे. आणि भाईचा एक्झॉस्ट पण बघा आय बजाव. तर मित्रांनो आता तुम्ही बघताय वॉल्फ 9444 आणि ही पण एअर सस्पेन्शनवालीच आहे. पण तो पुढे जाण्याच्या तयारीत आहे म्हणून त्यांनी जी गाडी ती वर उचललेली आहे. आणि त्याचा मी तुम्हाला सायलेन्सर दाखवतो. तर मला तो दिसलाय साप आणि साप बघून मला आली दीपकची आठवण. दीपक तू गाडी तुला अजिबात येऊ नको, बेकार गाडी आहे. जवळून तुम्ही जर बघितली तर एक म्हणजे खरंच रात्रीची जर बघितली ना तुम्ही तर पूर्णपणे तो सापच वाटून जाते. तर मित्रांनो तुम्हाला सांगितलंच मी
स्टेरिंग बघितल्या मला आठवण आली केरलाची. आता केरलाची गाडी बनवलेली आहे बोललो काहीतरी वेगळा 100% असणारच आहे. आता तुम्ही सायलेन्सर बघितला. आजपर्यंत आपण त्या गाड्यांचं फक्त फायबर बघत होतो, त्याच्या स्कटिंग बघत होतो जमिनीला लागलेला, पण आज फर्स्ट टाइम बघितलाय का जो सायलेन्सर आहे तो जमिनीला लागलेला आहे. तर म्हणजे केरळला जर गाड्या बनवलेल्या असतात तर काहीतरी त्यांच्यामध्ये जो असा आपल्याला काहीतरी वेगळा आहे तो बघायला भेटतो. आता जे आपण बघतोय होंडा सिटी येलो होंडा सिटी, आणि तिची पण तुम्ही फिनिशिंग बघू शकता, तिचं अलॉय व्हील पण बघू शकता आपण. ह्याच्या अल्युमिनियम वाले मित्रांना अलॉय व्हील येते. दगडाला जरी लागून जरी ते तुटले तरी पण हे आपल्याला ते म्हणजे आपण त्याला डेंट त्याचा काढून आपण त्यांना परत येते आपण वापरू शकतो. आणि आता तुम्ही पुढे बघतो अशा प्रकारे तो पुढून केलेला आहे तुम्ही बघता. सेम तुझ्या बाजूला पण लगेच रेड वाली जी होंडा सिविक आहे, सॉरी होंडा सिटी आहे, इथं पण बघताय एअर सस्पेन्शन आणि एअर सस्पेन्शन. सर्व ज्या गाड्या आहेत एअर सस्पेन्शन वाल्याच इथं बहुतेक गाड्या आलेल्या आहेत मित्रांनो. ही पण बघताय तर मित्रांनो आता ही आहे बलेनो, तर रेड बलेनो आहे. तर रेड बलेनो पण तुम्ही बघायची आहे. बाईची DRL बघा तुम्ही एकदम स्टारवाली आहे. तर म्हणजे खरंच एक अशा बघण्यासारख्या ज्या गाड्या आहेत आपल्याला इथेशी. आता परत आपल्याला लागलेली आहे होंडा सिटी व्हायलेट कलरमध्ये. आणि हिच्या तुम्ही जर DRL बघताय 1 2 3 4 पीस जे आहेत त्या DRLचे लावलेले आहेत. आणि हा जो आहे प्रोजेक्टर टाकलेला आहे. ही पण गाडी खरंच एक बघण्यासारखी आहे, मन प्रसन्न होणारी गाडी आहे. एकदम मित्रांनो आपल्याला जो आता लाईव्ह बघायला भेटतंय शेवटी लास्टला जे आहेत आपल्या महाराष्ट्रातून आलेल्या गाड्या आहेत त्या आपल्याला मिळालेल्या आहेत. तर मित्रांनो या गाड्या ज्या आहेत कणकवलीवरून आलेल्या आहेत. 2 गाड्या आलेल्या आहेत आणि अजून एक सोबत एक दुसरी एक आहे. तर एक म्हणजे असं एक चांगला वाटला मनाला धीराला का आपल्या महाराष्ट्रामधून पण कोणतरी आपल्या सोबत जो आहे तो कोणतरी आलेला आहे. आणि तुम्ही आता बघताय जी पोलो आहे तिचा आलाय पण तुम्ही बघू शकता. 1 नंबर जो असं त्याला फिनिशिंग आहे एकदम ती तिला सूट होते. आणि आपल्या महाराष्ट्रातून एक दुसरी एक गाडी आली आहे तुम्हाला दाखवतो, द वॅगनर. आणि वॅगनरची तुम्ही DRL चेक करू शकता. एकदम जी प्रॉपर अशी जी DRL तिला बलून घेतलेली आहे हेडलाईटमध्ये. आणि ही जी वॅगनर आहे तिला पाठीमागे एक्झॉस्ट पण आहे, तो तुम्हाला आता मी ऐकवून दाखवतो. बस रुक जा भाई, इथं कान दुखायला लागले भाई. तर मित्रांनो असं जे कानाला बेकार फटका लागतायत आणि बाहेर जर झालो तर नंतर मग कसा होईल माझा. म्हणून आपण इथं थांबतो. आता मी जास्त एक्झॉस्टचा आवाज मित्रांनो आता मी घेत नाही. आणि तुम्हाला चालू मध्ये झालं मला एक दुसरी एक गाडी दिसते द अल्टो. तर मित्रांनो तुम्ही बघता अल्टो, अरे बाबा मला चालू मध्ये दिसली मित्रांनो. खरंच एवढी भारी आहे दिसायला. तुम्ही पण बघतायच माझ्यासोबत. तिची DRL पण तुम्ही बघू शकता आणि तिचा तुम्ही तो बोनट पण बघू शकता. एवढा भारी बनवलेला आहे ना मित्रांनो. खरंच बघा तुम्ही असा 1 नंबर जी येतो अशी बनवलेली आहे अल्टो, द अल्टो. तर जे कोण अल्टो लवर असतील तर बघून ठेवा, भावी आयुष्यात तुम्हाला पण बनवायला लागणार आहे. आणि तिचा अलॉय पण चेक करा तुम्ही. तर मित्रांनो तुम्हाला सांगितलंच होतं मी आता का ती आपल्या सोबतची पोलो आपली महाराष्ट्रातून आलेली आहे ती 1 of 1 पोलो इंडिया आहे. आणि काय आहे ते तुम्हाला दिसूनच जाते आता. तर मित्रांनो गॅसची एवढी बेकार टंचाई चालू आहे, मला असं वाटतं आमच्या घरीच घेऊन जावा याला. आता डायरेक्ट आमचं जेवण आहे तो बनवून निघणार आहे याच्यावर. We are talking about is a modified time of 8.7 seconds. अभी मजा आएगा ना भिड़.
look. Don't know what your mama took. Sweet and spicy like a cook, yeah. I'll keep it real, let's make a deal. Buy you a meal if you just let me feel. Get out your heels, grab on the wheel. Back to my place at the top of the hill. Don't ever rest, I know what's next. She need to fresh, I'll be back in a sec. Look at the legs, don't make me beg. Back to the room, let me show you my bed. Yeah, your body feels like taking on a drug. You got me feeling good, yeah, you got me feeling numb. Everything you do, I can't seem to get enough. You got me feeling good, yeah, you got me feeling numb. Touching on your body feels like taking on a drug. You got me feeling good, yeah, you got me feeling numb. Everything you do, I can't seem to get enough. You got me feeling good, yeah, you got me feeling numb. I could look at you all day, watch the way them hips sway. Love your body, so I pray. Don't you dare take it away. Can't control what I say. तुम्हाला मगाशी सांगितलं होतं मी आपल्याला लागलेला आहे रॅम्प वॉकसाठी जो आपला नंबर लागलेला आहे आणि आता आपण जाणार आहेत रॅम्प वॉकमध्ये आणि तिथं भाई डायरेक्ट धमाल करणार आहे. तर धमाल जी आहे ती तुम्हाला पण बघायची आहे आणि धमाल अशी करणार आहे. तर मगाशी तुम्हाला सांगतो एवढा मोठा जो डीजे सेटअप आहे त्यांचा, तर त्यांचे जे मॅनेजमेंटवाले मला आले ना बोलतात भाई आमचा आवाज येत नाही. तर मी बोलत तुम्ही वाजवता का, मीच वाजवतो ना, तुमचं काम मला द्या. तर आता जी खरेदी तर मजा येणार आहे आणि पब्लिक ओरडणार आहे. गाण्याचा विषय असा आहे तर तुम्हाला आता सांगतो मी कॉपीराईट त्याला येणार आहे, तर त्याच्यामुळे तुम्हाला गाणे येतो दुसरं ऐकायला लागणार आहे. तर चला. Okay, so then we have Akash with that awesome sound system. So volume down because we have the volume, the machine with a lot of noise, awesome noise. It's time to groove. Okay, then he wrote Jai Maharashtra. Okay, Jai Maharashtra. Okay, so all the way from Maharashtra, there we have such a nice car. Just look at the sound system, full speaker. Okay. Jai Maharashtra. Jai Shivaji. Jai Bhavani. Namo Parvati Pate. Once again, come on, once again. I'll say Jai Shivaji. You need to say Jai Bhavani. Jai Shivaji. Everybody knows that I'm breaking down. Everybody knows I ain't faking now. Everybody knows my heart's vacant now. Yeah, she hates me now, I made mistakes but now I don't ever wanna be alone. I don't really ever feel at home. On my own, in the zone, that's the only way I know. Feeling low, about to blow back up. I won't ever let the doubt creep in. Gotta pop a couple more aspirin. I don't think I'll ever let you in. Easier to break it off best friends. I don't really understand myself. I don't really understand, need help. I don't wanna be left on the shelf. Couldn't even hear me if I yelled. It's so cold outside, I'm alone. तर मित्रांनो, आता तर तुम्ही व्हिडिओ तर बघितले असतीलच. गोव्याची ट्रिप आपली कशी झालेली आहे, गोव्याच्या गाड्या कशा आहेत तर तुम्ही त्या बघितल्या असतील आणि तुम्ही तर एन्जॉय पण तुम्ही खूप सारा केला असेलच. आणि आता जे आहेत मित्रांनो, तर आपण जे आहेत आता इथून निघतोय आणि आज जे आहेत आपण आता इथेच थांबतोय. तर आजच्या पुरतं तर चला बाय.